मी प्रेरणा बोरगे, आवाज महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत. पाहुयात आजच्या ठळक बातम्या. जनसेवा प्रतिष्ठान मुरबाड यांच्या वतीने आयोजित मुरबाड कला व क्रीडा महोत्सव 2026 मुरबाडमध्ये मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा होणार आहे. या महोत्सवात पारंपरिक ग्रामीण खेळांना विशेष प्राधान्य देण्यात आले असून कला आणि क्रीडा क्षेत्रातील नवोदित खेळाडूंना आपले कौशल्य सादर करण्यासाठी नवे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. मुरबाडसह परिसरातील हजारो खेळाडू आणि कलाकार या महोत्सवात सहभागी होणार आहेत. ग्रामीण खेळ, कला आणि क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंना संधी मिळावी, त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी आम्ही हा महोत्सव आयोजित केला आहे. मुरबाडसाठी हा अभिमानाचा सोहळा आहे. मुरबाड कला व क्रीडा महोत्सव 2026 मुळे ग्रामीण खेळांना चालना मिळणार असून युवा पिढीसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचे मत सुभाष पवार यांनी व्यक्त केले आहे. जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीनं मुरबाड कला आणि क्रीडा महोत्सव 2026 9 ते 11 जानेवारीमध्ये होत आहे. यामध्ये क्रीडा प्रकार 5 आणि कला प्रकार 6 असे विविध प्रकार या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि सर्व या माध्यमातून जवळजवळ 8 ते 9 हजार विद्यार्थी आणि नागरिकांचा सहभाग विविध माध्यमातून विविध क्रीडा प्रकार कला प्रकाराद्वारे या ठिकाणी सहभाग आलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात सर्वांनीच मुरबाड तालुक्यातील सर्व नागरिकांनी, सामाजिक, राजकीय सर्वच कार्यकर्त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहावं असं मी आव्हान आणि विनंती या ठिकाणी करतो आहे. या माध्यमातून अनेक कलाकार आणि क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्या तालुक्यातील नवीन मुलं त्या ठिकाणी पुढे आलेले आहेत, त्यांना व्यासपीठ त्या ठिकाणी मिळालेलं आहे आणि भविष्यात हा महोत्सव अजूनही मोठ्या प्रमाणात व्हावा त्या दृष्टिकोनातून जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीनं नियोजन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे.